आणि एक महत्त्वाची अपडेट, शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर असतील। उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत। 2 दिवसीय संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर पुन्हा बारामतीला ते येणार आहेत, अशी माहिती मिळतेय। अजित पवार यांच्या निधनानंतर आता शरद पवार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं आपण पाहिलेलं होतं। सुप्रिया सुळे या देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाल्या आणि त्यानंतर आता शरद पवार सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी नीरा नदीच्या पाण्याचा पाहणी दौरा देखील केलेला होता। त्यामुळे आता हळूहळू शरद पवार सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसतात। मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। तर पराभवावर मनसेचं विचारमंथन। मुंबई महापालिकेत गणेश खणकरांची भाजपचे गटनेते म्हणून निवड, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार, अमित साटम यांची माहिती। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादावर उद्या दिल्लीत चर्चा होणार। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक। दोन्ही नेत्यांमधील वाद आणि सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणार। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा उल्लेख अजित पवारांनी केल्यावर 10 दिवसात अपघाती मृत्यू। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण, खासदार संजय राऊतांकडून गंभीर शंका उपस्थित। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करा, राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित। अजितदादांचा 100% घात झाला, आमदार मिटकरींचं वक्तव्य। तर घात की अपघात याची चौकशी करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे टप्पे लवकरच उलगडणार, 9 फेब्रुवारीनंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवार इनसाइड स्टोरी सांगणार, माझाला पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन, वेणुताई चव्हाणांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन। थोड्याच वेळात फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।